नमस्कार. माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्ट प्रस्तुत करत आहे कम्प्युटर मेमरीची एक इंटरेस्टिंग कहाणी. आज आपण समजून घेऊया की कम्प्युटरचा वेग, त्याची क्षमता आणि ह्या सगळ्यामध्ये कराव्या लागणाऱ्या तडजोडींमागचं तंत्रज्ञान नेमकं काय आहे. कधी विचार केलाय का की कम्प्युटरला कोणतीही गोष्ट नेमकी कशी आठवते? म्हणजे आपण रोजच त्यावर काम करतो, फाईल्स सेव्ह करतो, प्रोग्राम्स चालवतो, पण हे सगळं लक्षात ठेवण्याचं काम पडद्यामागे नक्की कसं चालतं? कम्प्युटरची ही जी स्मरणशक्ती आहे ती काम करते तरी कशी? आणि याचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आपल्याला वाटतं की कम्प्युटरमध्ये आपल्या मेंदूसारखीच एकच मोठी मेमरी असेल, पण तसं नाहीये. उलट इथे वेगवेगळ्या कामांमध्ये एक्सपर्ट असलेल्या मेमरी प्रकारांची एक संपूर्ण टीमच काम करते. पण या टीमसमोर एक मोठं आव्हान असतं. ते म्हणजे वेग, क्षमता आणि डेटा कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याची शक्ती. या तिघांमध्ये एक बॅलन्स साधणं. आणि गंमत म्हणजे या तिन्ही गोष्टी एकाच मेमरीमध्ये एकाच वेळी मिळणं जवळजवळ अशक्य आहे. विचार करा, एक परफेक्ट मेमरी कशी असेल? एकदम फास्ट असेल, तिची क्षमता प्रचंड मोठी असेल आणि ती कधीच काही विसरणार नाही. पण खरं सांगायचं तर अशी कोणतीही एक मेमरी अस्तित्वात नाही जी हे सगळं एकाच वेळी आणि तेही कमी पैशात करून देईल. आणि मग इथेच इंजिनियर्सना थोडी तडजोड करावी लागते. मग ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय? इंजिनियर्सने यावर एक खूपच हुशारीचा मार्ग शोधून काढलाय. त्याला म्हणतात मेमरी हायरार्की. सोप्या भाषेत सांगायचं तर मेमरीची एक स्तर रचना. चला, तर ही हायरार्की नेमकी काय आहे ते बघूया. हा जो पिरॅमिड दिसतोय ना, त्याच्या टोकाकडे बघा. इथे असते सर्वात वेगवान पण आकाराने लहान मेमरी, जी थेट सीपीयू सोबत काम करते. आणि जसं जसं आपण या पिरॅमिडमध्ये खाली येऊ तसतशी मेमरीची क्षमता वाढत जाते, पण तिचा वेग मात्र कमी कमी होत जातो. ह्या रचनेची काही खास वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे बघा, आपण पिरॅमिडमध्ये जितकं वर जाऊ तितका वेग वाढतो आणि तितकाच प्रत्येक बिटचा खर्चही वाढतो. आणि जितकं खाली येऊ तितकी साठवणुकीची जागा वाढते, पण डेटा मिळायला लागणारा वेळही वाढतो. हेच ते बॅलन्स आहे. चला, आता या हायरार्कीमधल्या एका महत्त्वाच्या खेळाडूला भेटूया, रॅम, म्हणजे कॉम्प्युटरची वेगवान पण तात्पुरती कार्यशाळा. याला आपण आपल्या कामाच्या टेबलासारखं समजू शकतो, जिथे आपण सध्या वापरत असलेल्या सगळ्या गोष्टी पसरवून ठेवतो, जेणेकरून त्या पटकन हाताला लागतील. रँडम ॲक्सेस मेमरी किंवा सोप्या भाषेत रॅम ही एक अशी मेमरी आहे जिथे कुठल्याही डेटापर्यंत थेट पोचता येतं. पण यात एक मोठा प्रॉब्लेम आहे. ती व्होलेटाईल आहे. याचा अर्थ कॉम्प्युटर बंद झाला की सगळा डेटा गायब. अगदी आपल्या टेबलावरून काम झाल्यावर आपण जसं सगळं सामान उचलून ठेवतो तसंच काहीसं. आता रॅममध्ये पण दोन मुख्य प्रकार आहेत, स्टॅटिक रॅम SRAM आणि डायनामिक रॅम DRAM. SRAM म्हणजे एकदम सुपर फास्ट पण तितकीच महाग. आणि DRAM जी आपल्या सगळ्यांच्या कॉम्प्युटरमध्ये असते ती खूप स्वस्त आहे, पण तिचा स्पीड टिकून ठेवण्यासाठी तिला सतत रिफ्रेश करत राहावं लागतं आणि म्हणूनच ती SRAM पेक्षा थोडी स्लो असते. आणि हो, काळानुसार DRAMमध्ये खूप बदल झालेत. EDO रॅमपासून सुरू झालेला प्रवास SD रॅमपर्यंत आला आणि आज आपण जी वापरतो ती आहे DDR SD रॅम. प्रत्येक नवीन व्हर्जनसोबत तिचा वेग वाढतच गेलाय. रॅम तर झाली तात्पुरती आठवण, पण कॉम्प्युटरला काही गोष्टी कायमच्या लक्षात ठेवाव्या लागतात, नाही का? इथेच कामाला येतो मेमरीचा दुसरा महत्त्वाचा प्रकार, ROM, म्हणजे कॉम्प्युटरची कायमस्वरूपी सूचना पुस्तका. ही ती मेमरी आहे जी कॉम्प्युटर सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सूचना कधीच विसरत नाही. ही बघा, मदरबोर्डवर बसवलेली एक छोटीशी ROM चिप. दिसायला जरी लहान असली ना, तरी तिचं काम प्रचंड महत्त्वाचं आहे. कारण यातच कम्प्युटर सुरू करण्याच्या बेसिक सूचना, ज्यांना बूटस्ट्रॅप म्हणतात, त्या सेव्ह केलेल्या असतात. या सूचना नसतील तर आपला कम्प्युटर सुरूच होणार नाही. रीड ओन्ली मेमरी नावाप्रमाणेच यातून फक्त माहिती वाचता येते. आणि रॅमच्या अगदी उलट ही नॉन व्होलाटाईल असते. म्हणजे लाईट गेली किंवा कम्प्युटर बंद झाला तरी ह्यातला डेटा जसाच्या तसा सुरक्षित राहतो. पण गंमत म्हणजे रीड ओन्ली ही कल्पनासुद्धा वेळेनुसार बदलत गेली. सुरुवातीला आली MROM, जी फॅक्टरीतच एकदा प्रोग्राम केली जायची. मग आली PROM, जी वापरणाऱ्याला एकदा प्रोग्राम करता यायची. आणि त्यानंतर EPROM आणि EEPROM आल्या, ज्यांना डिलीट करून पुन्हा पुन्हा प्रोग्राम करणं शक्य झालं. यामुळे ही मेमरी खूपच फ्लेक्सिबल बनली. बरं, आता हायरार्कीमध्ये अजून एक पायरी खाली उतरूया आणि बोलूया एक्सटर्नल स्टोरेज विषय. हे म्हणजे आपल्या कम्प्युटरचं एक मोठं फायलिंग कॅबिनेटच आहे.
आपल्या सगळ्या फाईल्स, सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टम सगळं काही इथेच कायमस्वरूपी सेव्ह केलेलं असतं. आणि ह्या फायलिंग कॅबिनेटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह. हे बघा, आतून ती अशी दिसते. कित्येक वर्ष प्रचंड डेटा साठवण्यासाठी हार्ड डिस्क हा एक भरोशाचा पर्याय राहिला आहे. हे काम कशी करते? तर यात काही चकत्या असतात, म्हणजे प्लॅटर्स, ज्यांच्यावर एक चुंबकीय लेप असतो. ह्या चकत्या खूप वेगाने फिरतात आणि एक छोटंसं हेड त्यांच्यावरून फिरवून मॅग्नेटिक स्पॉट्सच्या रूपात डेटा लिहितं किंवा वाचतं. तमा आपण काय पाहिलं? एकीकडे आहे वेगवान रॅम, दुसरीकडे कायमस्वरूपी रॉम आणि तिसरीकडे प्रचंड मोठी हार्ड डिस्क. हे सगळे वेगवेगळे घटक एकत्र मिळून काम कसं करतात, ते मिळून एक इतकी परफेक्ट सिस्टम कशी बनवतात? यासाठीच आपण पुन्हा एकदा या मेमरी हायरार्कीकडे पाहूया. बघा, इथे प्रत्येक लेव्हल दुसऱ्या लेव्हलला सपोर्ट करते. रॉम कम्प्युटर सुरू करतो, हार्ड डिस्कवरून ऑपरेटिंग सिस्टम रॅममध्ये लोड होते आणि मग रॅम त्या प्रोग्राम्सना चालवण्यासाठी वेगवान जागा देते. हे सगळं वेग आणि क्षमता यांच्यात एक जबरदस्त ताळमेळ साधून काम करतं. शेवटी एका वाक्यात सांगायचं तर मेमरी ही मानवी मेंदूसारखीच असते. तिचा उपयोग डेटा आणि सूचना साठवण्यासाठी होतो. हे वाक्य कम्प्युटर मेमरीचं महत्त्व अगदी परफेक्ट शब्दात सांगतं. कारण या मेमरीशिवाय आपला कम्प्युटर काहीच करू शकणार नाही. तर मग जाता जाता एक प्रश्न. आज आपण अशा जगात जगतोय जिथे रोज प्रचंड डेटा तयार होतोय. आपली डेटाची भूक वाढतच चालली आहे. मग अशा वेळी वेग आणि क्षमतेची ही लढाई पुढे कुठे जाईल? या मेमरी हायरार्कीचा पुढचा स्तर म्हणजे नेक्स्ट लेव्हल कशी असेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?